संपूर्ण राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे आणि प्रचाराच्या तोफा देखील धडाडत आहेत। अशातच शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये प्रचार शिगेला पोहोचलेला आहे। महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेला जो मतदारसंघ आहे तो अलिबाग मुरुड मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी जी आहे ती तिरंगी लढत होते असं चित्र या ठिकाणी दिसतंय। शेतकरी कामगार पक्षाच्या ज्या उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून अधिकृत त्यांच्या नावाची घोषणा झालेली आहे। चित्रलेखा पाटील निवडणूक रिंगणामध्ये आहेत। त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून विद्यमान आमदार आणि शिंदे गटाचे नेते आहेत ते महेंद्र दळवी हे निवडणूक रिंगणामध्ये आहेत आणि एकूणच चुरसपूर्ण अशी लढत या दोघांमध्ये होणार आहे। तर बंडखोर उमेदवार भाजपचे दिलीप भोईर हे देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। नेमकी ही लढत कशी आहे आपण जाणून घेतोय। न्यूज स्टेट महाराष्ट्रावर चित्रलेखा पाटील स्वतः उमेदवार आपल्यासोबत एक्सक्लुझिव्ह जोडलेले आहेत। ताई, काय सांगाल, कशा पद्धतीची ही लढत आहे? प्रस्थापित विरुद्ध आपण या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात, कसं आव्हान आहे का? मतदारसंघामध्ये एकूणच कसा प्रतिसाद आहे? आपण पूर्णतः पायाला भिंगरी लावून मतदारसंघात फिरता, काय परिस्थिती आहे? बदलाचं वारं चित्र आहे, परिवर्तन आहे? बदलाचं, चिडीचं, गद्दारांना गाडण्याचं सगळं वातावरण आहे। त्याच्यामुळे प्रचंड चीड गुवाहाटीला गेलेल्या आमदारांची आणि माझ्या समोर एक उमेदवार आहेत ते आत्ताच गुवाहाटीला 50 खोके घेऊन आलेले आहेत। दुसरीकडे त्यांच्या पक्षात बीजेपीत असलेले छोटम शेट्टी बंडखोरी केल्यामुळे त्यांची आघाडीची बिघाडी झाली आणि इथे महाविकास आघाडी एकदम सोबत असल्यामुळे काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, शेका पक्ष स्वतः असेल, आम्ही सगळे खूप जोरात काम करतो आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे। प्रत्येक उमेदवारांना आपापलं व्हिजन विकासाचं मांडलेलं आहे। जनतेसमोर जाताना विकासाचे मुद्दे आणि आपला स्वतःचा वैयक्तिक जाहीरनामा, पक्षाचा जाहीरनामा तुम्ही जनतेसमोर ठेवता। कशा पद्धतीनं आपलं विकासाचं विजन आहे? अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये असे कोणते प्रश्न, कोणत्या समस्या प्रलंबित आहेत ज्यांना भविष्यात तुम्हाला न्याय द्यायचा आहे? आणि विकासाचं व्हिजन काय? नॅशनल लेवलला ते व्हिजन कसं असेल तुमचं? काय सांगाल? काय विकासाचा दृष्टिकोन आहे आपल्या नजरेत? मला असं वाटतं सगळ्यांनी माझं आत्तापर्यंत काम पाहिलं आहे, एज्युकेशन फील्डमध्ये पाहिलं आहे, करोनात पाहिलं आहे। त्याच्यामुळे यापुढे मी एक बोलणारी आमदार आहे। कुठल्याही आमदाराचं काम असतं की मतदारसंघात प्रश्न मांडणं। जयंतभाई असतील, स्वर्गीय मीनाक्षीताई असतील, या सगळ्यांनी अधिवेशनात प्रश्न मांडले, उत्तरं शोधली आणि समस्या सोडवल्या। पण आपण पाहिलं मागे निवडून दिलेल्या आमदारांनी ना प्रश्न मांडले, त्याच्यामुळे प्रश्नच नाही मांडले तर उत्तरं कशी मिळणार? तर सर्वप्रथम माझी विजन ही आहे की चौफेर समस्या मी अधिवेशनात मांडीन। दुसरं म्हणजे पाण्याचा महिलांना भेडसावणारा एक प्रश्न आहे, तो नक्कीच सोडवण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करीन। आणि मग एज्युकेशन असेल, पाणी असेल, रोजगार असेल। आता सहकार क्षेत्र तुम्हाला माहिती आहे, जयंतभाई हे सहकार क्षेत्राचे किंग आहेत आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आपण अनेकांना नोकऱ्या लावल्या आहेत। तर त्याच्यातसुद्धा मी काम करते आणि यापुढेसुद्धा करीन। टुरिझमसाठी काम करीन, कोळी बांधवांसाठी काम करीन। मग त्यांचे प्रश्न असतील, त्यांचा आज व्हॅलिडिटीचा मोठा प्रश्न आहे, तर ह्या सगळ्या प्रश्नांकडे मी नक्कीच पाठपुरावा घेईन। अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये जर बघितलं तर पर्यटन हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। पर्यटनावर आधारित रोजगार निर्माण झाला आहे का? रोजगाराच्या संधी तरुणांना आहेत का? इथलं स्थलांतर रोजगारासाठीचं थांबेल का? भविष्यामध्ये रोजगार निर्मितीसाठी आपले काय प्रयत्न असेल? आणि आता सध्या इथे रोजगार निर्माण करण्यामध्ये लोकप्रतिनिधींना यश आलं आहे का? काय सांगाल? कशा पद्धतीची परिस्थिती आहे सध्या मतदारसंघाची? मला असं वाटतं की इथलं टुरिझम अनेक लोकांना रोजगार देतं, पण जर आपण आपल्या मुलांना अजून चांगलं शिकवलं तर स्थानिकांना ते रोजगार मिळेल। तर नक्कीच अतिथी देवो भव आम्ही स्वागत करतो, पण माझी विजन आहे की इथल्या स्थानिक माणसांनी हॉटेल्स काढले पाहिजे, इथल्या स्थानिक माणसाचे मोठे सगळं इंडस्ट्री आली पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। म्हणून आम्ही एज्युकेशनवर जास्ती भर देतो। तुम्हाला माहिती आहे की मागेसुद्धा मी 2 ते 3 रोजगार मेळावे घेतलेले, ज्याला आम्ही बऱ्याच मुलांना नोकऱ्या लावण्यात यशस्वी झालो। तिसरं म्हणजे जे पुढारपण होतं मागचं, त्यांनी अजिबात काहीच रोजगारासाठी केलेलं नाही आहे। मागचे 5 वर्षसुद्धा केलेलं नाही आहे। मागच्या 5 वर्षात इनफॅक्ट त्यांनी गावोगावी बायोडेटा गोळा केले आणि मुलांची फसवणूक केली। पण मी तुम्हाला सांगते, मला अभिमानाने सांगायचं वाटतं, मी काय करीनपेक्षा काय केलेलं आहे हे बघा। शेका पक्षाने अनेक संस्था काढल्या, संस्था वाढवल्या, रुजवल्या, बँकिंग असेल, एज्युकेशन असेल, आणि या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीत जा, आमचे 10 तरी कर्मचारी तुम्हाला मिळतील। तर माझा फोकस असेल की या संस्था आणि सहकार क्षेत्र अजून कसं वाढेल, कारण की सहकारातनं मोठी रोजगार निर्मिती होते। तर नक्कीच ह्याकडे माझं लक्ष आहे।
राज्यात एकेकाळी शेतकरी कामगार पक्ष हा खूप सामर्थ्यवान आणि बलाढ्य पक्ष होता. लाल बावट्याची संपूर्ण हवा या ठिकाणी होती. आमदारांची संख्या देखील होती. मधल्या काळामध्ये बदल होत गेला. राजकीय थोडीशी उतरती काळा लागल्यासारखं झालं. पण मात्र आता पुन्हा ह्या निवडणुकीच्या रूपानं सरचिटणीस जयंत पाटील यांनी ज्या पद्धतीची खेळी केलेली आहे आणि सर्व महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे उमेदवार उभे केलेले आहेत, कशा पद्धतीनं विजयश्री खेचून आणता येईल, या उमेदवारांना यश कसं मिळेल? कारण की शेतकरी कामगार पक्ष आता एकटा नाही आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची ताकद आहे. काँग्रेस देखील तुमच्यासोबत आहे. इथं देखील तीच परिस्थिती आहे. उमेदवारांना महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचा कसा फायदा होईल आणि किती फायदा होईल? मला वाटतं ज्या पद्धतीने मांडणी केली आहे, मग ते जयंतभाई असतील, पवारसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील किंवा नाना पटोले साहेब असतील, या सगळ्यांनी जसं आम्हाला उभं केलं आहे. म्हणजे मला उभं करण्याचं कारण हे आहे की मी एक महिला आहे आणि सुशिक्षित आहे आणि मी महिलांचे प्रश्न मांडू शकते, तरुणांचे प्रश्न मांडू शकते. तर या महाविकास आघाडीचा खूप उपयोग होईल. आज आम्ही 3 तरुण उमेदवार तुम्हाला दिसतो. प्रीतम म्हात्रे असतील, बाबासाहेब देशमुख असतील, मी स्वतः असेल, अतुल म्हात्रे असतील, सगळे ग्रॅज्युएट उमेदवार आपण दिलेत. तर नक्कीच मला वाटतं एक वाईब आहे. लोकांना सर्वसामान्य उमेदवार पाहिजेलेत, शिकलेले उमेदवार पाहिजेलेत, बोलणारे उमेदवार पाहिजेलेत, काम केलेले उमेदवार पाहिजेलेत आणि मेन म्हणजे गद्दार नको आहेत. महाराष्ट्राचा अपमान करणारे, महाराष्ट्राची तिजोरी लुटणारे, 50 खोके गुवाहाटीला नेणारे आणि कारखाने गुजरातला पाठवणारे लोकांना नको आहेत. त्याच्यामुळे त्यांना लोक पाडतील. अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये जर बघितलं तर जागतिक पर्यटनाचा वारसा या मतदारसंघाला आहे. मुरुड जंजिरा हे जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं. त्या मानानं जर बघितलं तर चहूबाजूनी सागर आणि समुद्र आहे. लोकांच्या नजरेमध्ये पाणी आहे, मात्र लोकांच्या घरामध्ये प्यायला पाणी नाही, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. आम्ही ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही बघितलेलं आहे. उमटेचा भाग असेल, उमटे धरण असेल, या क्षेत्रामध्ये पाण्याची समस्या गंभीर आहे. तिथल्या गावांना, आदिवासी वाड्यांना पाण्याची समस्या आहे. इतरही गावांमध्ये पाणी योजना ज्या आहेत त्या पोचल्यात का? भविष्याच्या काळामध्ये महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्यात आपल्याला यश येईल का? अनेकदा म्हटलं जातं की हंडा उतरवला जाईल, मात्र महिलांना आज ही वनवन भटकंती करावी लागते. एक महिला म्हणून महिलांचं दुःख कसं जाणता? तुम्ही सगळ्यांनी माझं काम पाहिलं आहे मागचे 15 वर्ष शिक्षण क्षेत्रातलं. मी मगाशीसुद्धा म्हटलं की माझा सगळ्यात पहिला अजेंडा जो निवडून आल्यावर असेल तो पाणी असेल आणि एक महिलाच एका महिलेचं दुःख समजू शकते. त्याच्यामुळे मी आश्वासन देते, मी उमटे धरणाचा गाळसुद्धा स्वतः साफ केलेला. हे फक्त बाकीचे बॅनर लावतात जलजीवन मिशनचे, पण ना कॉन्ट्रॅक्टिंग ना काही. मी आश्वासन देते माझ्या महिला भगिनींना आणि त्यांना माहिती आहे. त्यांनी पूर्वी माझं काम पाहिलं आहे की चित्रलेखा पाटीलनी शब्द दिला की तो शब्द असतो आणि तो शब्द पूर्ण होतो. त्याच्यामुळे मी हा नक्कीच त्यांच्या डोक्यावरचा हंडा पुढच्या 5 वर्षात अनेक ठिकाणी उतरवीन, हे या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या निमित्ताने आश्वासन देते. सुशिक्षित तरुण आहेत. बेरोजगारीचं मोठ्या प्रमाणावर देशाला या ठिकाणी विळखा बसलेला आहे आणि सुशिक्षित बेरोजगार 10 जर जागा असतील तर त्या ठिकाणी हजारो अर्ज त्या ठिकाणी येऊन पडतात. बेरोजगारीचा मुद्दा या मतदारसंघाला देखील भेडसावताना दिसतोय. काय सांगाल? बेरोजगारीसाठी सोडवण्यासाठी आपण काय प्रयत्न शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून केलेले आहेत? याच्यापुढं भविष्यामध्ये आपण काय प्रयत्न करणार आहोत? एकूणच अलिबाग असेल किंवा मुरुड असेल या मतदारसंघामधल्या तरुणांच्या हाताला काम मिळेल का? काय परिस्थिती आहे एकूणच? आत्तापर्यंत या ठिकाणी बेरोजगारीची समस्या मिटवण्यामध्ये सत्ताधाऱ्यांना यश आलं आहे का? कसं बघताय याकडे? मला वाटतं जे आमचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांनी अर्धीने पाव पण नोकरी लावलेली नाही आहे. बेरोजगारीचे 3-4 मुद्दे आहेत. एक म्हणजे जो स्थानिक पक्ष असतो, जो निवडून येतो, त्यांनी कारखाने आणले पाहिजे. तर मागच्या आमदारांनी खूप कबूल केलं की आम्ही कारखाने आणू, पण एकसुद्धा 5 वर्षात मुख्यमंत्री त्यांचा होता, आमदार ते स्वतः होते, तरी कारखाने आणले नाही. दुसरं म्हणजे तुम्ही शेका पक्षाचं काम पाहिलं आहे. शेका पक्षाने संस्था काढल्या, वाढवल्या, जगवल्या, रोजगार दिला. मगाशी मी जसं म्हटले, प्रत्येक गावात कमीत कमी आमच्या 10 नोकऱ्या ऑलरेडी आहेत. तर आम्ही या सहकार क्षेत्रात अजून काम करणार आणि तिथे नोकऱ्या वाढवणार. आणि लाल बावट्याकडे एक प्रचंड ताकद आहे जनतेची. तर उद्या एखादी गेल कंपनी असो किंवा RCF असो, आम्ही एक दबाव ठेवणार की ते स्थानिक पोरच, JSW असो, आम्ही एक दबाव ठेवणार की ते स्थानिक पोरच लागली पाहिजे, भूमिपुत्रच लागली पाहिजे. आणि अशा पद्धतीचे कडवे आंदोलन आम्ही पूर्वीसुद्धा केलेले आहेत, तर यापुढे सुद्धा करणार. पण त्याच्यासाठी लोकांना कळायला पाहिजे की त्यांना शेका पक्षाचा आमदार देणं आणि शेका पक्ष रायगड जिल्ह्यामध्ये स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. आपण उमेदवारीचा अर्ज भरला, त्यापूर्वी एक मोठी भव्यदिव्य सभा झाली. लाल बावट्याचं वादळ संपूर्ण घोंगावलं, पण मात्र तुम्ही जाताना केवळ महिला भगिनी घेऊन गेलात आणि सायकलवर तुम्ही गेलात.
सायकलवर गेलात, काहींना आवडलं, काहींना रुचलं नाही. काय सांगाल, सायकलवर एवढं प्रेम काय आहे आपलं? नाही, काय आहे, मतदारसंघात मला सायकलवाली ताई म्हणतात, कारण की मी 25,000 मुलींना सायकल दिली आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की सायकल एक सिम्बॉल आहे. चाकाची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा चाक फिरतं, म्हणजे प्रगती होते. तर मला वाटतं चाक एक सिम्बॉल आहे प्रगतीचं, पुढे जाण्याचं, महिलांनी पुढे जाण्याचं. त्याच्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे विचार घेऊन आम्ही सायकलवर बसलो आणि आज महिला शक्ती विधानभवनाकडे पुढे जाते. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सध्या चर्चेत आहे. ही योजना जी आहे ती महिलांना आकर्षित करण्यासाठी आहे असं महाविकास आघाडीकडून आरोप होतो. आत्ता सध्या जर बघितलं तर संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांना लाडकी बहीण योजनेचा फायदा होईल का? महाविकास आघाडीला याचा फटका होईल का? काय सांगाल, कसं बघता या योजनेकडं? ही योजना कशी आहे, नेमकी महिलांना लाभदायक आहे का, की महिलांना सक्षमीकरणासाठी अजून काही करता येईल? सर्वप्रथम तर मला या ठिकाणी सांगायचं आहे की सुप्रियाताई सुळेंनी परवा ओपनिंग केलं की महाविकास आघाडी प्रत्येक महिलेला निवडून आल्यावर 3,000 रुपये देईल, जे 1,500 रुपयाच्या डबल आहेत. एक दुसरं म्हणजे 1,500 रुपये आले हे बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे, महिला भगिनीला पैसे मिळणं गरजेचं आहे. पण एका खिशाने आले आणि दुसरीकडे तुम्ही तेलाचा भाव बघा, लसणाचा भाव बघा, महागाई एका वेगळ्या टोकाला आहे. आणि आले तर मग ते सुरुवातीपासून का नाही आले? इलेक्शनच्या 2 महिने आधी एवढी घाईगडबडीत का आले? हा पण प्रश्न त्या ठिकाणी मला पडतो. हा इलेक्शन स्टंट वाटतो. सगळ्या महिला म्हणतात हा इलेक्शन स्टंट आहे. आणि ह्याच्याबरोबर मला वाटतं लाडक्या बहिणीला गरजेचं आहे सुरक्षितता. तर सुरक्षिततेचं काय, तिच्या रोजगाराचं काय, तिच्या बचत गटांचं काय, तिच्या पाण्याचं काय, तिच्या शिक्षणाचं काय, हे सगळे प्रश्न आहेत. तर मला वाटतं लाडकी बहीण ही लाडक्या खुर्चीसाठी इलेक्शन स्टंट होता. कोकणाला 720 किलोमीटर लांबीचा विस्तृत अथांग सागरी किनारा आहे आणि रायगड जिल्ह्याला 240 किलोमीटरचा सागर किनारा आहे. आपण जर बघितलं तर हजारो मच्छीमार बांधव, कोळी बांधव यांचा उदरनिर्वाहाचं साधनच मासेमारी आहे. अशा ह्याच्यामध्ये वातावरणामध्ये मत्स्य व्यावसायिकांचे प्रश्न सुटलेत का? महिला भगिनींचे, महिला कोळींचे प्रश्न सुटलेत का? कसं बघता भविष्याच्या काळामध्ये मच्छीमारांना कसा न्याय देता येईल, काय सांगाल? सर्वप्रथम तर मी महाविकास आघाडीकडनं माझ्या प्रत्येक भाषणात बोलले की माझे प्रतिस्पर्धी आमदार दळवींनी अतिशय वाईट शब्द माझ्या कोळी बांधवांबद्दल वापरले, याचा मी महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करते. दुसरं म्हणजे कोळी बांधव अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचा आन बान आणि शान आहे. तो रोज समुद्राशी झुंजत असतो, त्याचं आयुष्य कठीण असतं. कधी मच्छी मिळते, कधी नाही मिळत. डिझेल परताव्याचे प्रश्न आहेत, सबसिडीचे प्रश्न आहेत, बर्फ खूप महाग झालेला आहे, प्रॉपर स्टोरेज नाही आहे. तर मला वाटतं जेव्हा मीनाक्षीताई राज्यमंत्री होत्या फिशरीजच्या, तेव्हा त्यांनी खूप चांगलं काम मच्छीमारांसाठी केलं. पण अलीकडच्या काळात आपण पाहिलं की विद्यमान आमदारांनी अजिबात कोळी बांधवांवर लक्ष दिलं नाही. इनफॅक्ट ते वाटेल ते बोलले, म्हणजे हेच दिसून येतं. तर मी या ठिकाणी कोळी बांधवांना आश्वासन देईन की एक सुशिक्षित आमदार म्हणून मी नक्की सगळे त्यांचे प्रश्न विधानभवनात मांडीन आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन. राज्यामध्ये आपण बघितलं की मधल्या काळामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं, राजकीय स्थित्यंतरं बदलली, सत्तांतर झालं, परिवर्तन झालं. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांना पायउतार व्हावं लागलं. या सगळ्या गोष्टीचा भावनिक परिणाम दिसून आला का लोकसभेमध्ये, की कोणते वेगळे मुद्दे होते की संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे, हे जे विरोधक म्हणजे महाविकास आघाडीनं जे मांडलं त्याचा प्रभाव अधिक उमटला. आणि त्यानंतर महायुतीनं जर आपण बघितलं तर संविधान धोक्यात नाही, संविधान चंद्र सूर्य तारे असेपर्यंत बदलणार नाही असं त्या ठिकाणी सांगितलं. हे करण्याची वेळ का आली आणि जनतेच्या मनामध्ये जी भीती होती ती दूर करण्यामध्ये महायुतीला आता नेत्यांना यश आलं आहे का, की अजूनही संविधानिक लोकशाहीची मूल्य आहेत ती धोक्यात आहेत? जातीपातीमध्ये कशा पद्धतीचे सध्या वातावरण आहे, भोंगे उतरवण्यासारखीची भाषा होते ती योग्य आहे का? या सगळ्यावर तुम्ही काय विश्लेषण केलं? मी तुम्हाला सांगते, जे महाराष्ट्रात झालं ते लाजिरवाणं होतं. त्याचा राग प्रचंड लोकांना आहे. लोकसभेला तो राग थोडासा दिसला, कारण की लोकसभा म्हटली की थोडं नॅशनल इलेक्शन होतं, वेगळे सेंट्रल लेवलचे इश्यूज होतात. पण स्टेटमध्ये तर अजून राग लोकांना आहे. म्हणजे मी सभेत गेले तर तुम्ही माझ्या सभेत या, गद्दार हटाव, महाराष्ट्र बचाव, मला बोलताच येत नाही, लोकच बोलतात. एवढं तीव्र चीड लोकांना आहे.
तर त्याच्यामुळे प्रस्तावित म्हणजे जी गुवाहाटीची घटना झाली त्याच्यामुळे, तर त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे एक. दुसरं, आजपर्यंत शेका पक्ष रायगडमध्ये होता, अल्पसंख्याक समाज अतिशय सुरक्षित होता. पण गुवाहाटी आणि कमळाचं थोडंसं वाढ झाल्यावर मागच्या वेळेस नितीश राणे मुरुडला येतात, वाटेल ते बोलतात, ते योग्य नाही. मी या ठिकाणी पक्षाच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने जाहीरपणे सांगते की आम्ही अल्पसंख्याक समाजाचं संरक्षण करणार, ते आमचं कर्तव्य आहे. गणपतीला ढोल वाजणार, मस्जिदीवर भोंगा पण वाजणार, ही भूमिका आम्ही ठाम आहोत. रोजगार निर्माणासाठी जे काही मुरुड असेल, अलिबाग असेल, या ठिकाणी सांगण्यात आलं की 5,000 10,000 नोकऱ्या काही जे काय असतील ते त्या ठिकाणी देण्यात येतील किंवा काय उपलब्ध करून देण्यात येतील. काय सध्या वातावरण आहे? तरुणांच्या हाताला काम आहे, नोकऱ्या त्यांना मिळाल्यात किंवा पर्यटनावर आधारित रोजगार ज्या पद्धतीनं या ठिकाणी विकसित व्हायला पाहिजे होता तो झाला आहे का? भविष्याच्या काळात शेतकरी कामगार पक्षाची भूमिका काय असेल? महाविकास आघाडीला सोबत घेऊन या ठिकाणी परिपूर्णता आणण्यासाठी काय प्रयत्न असेल? संपूर्ण अलिबाग मुरुड मतदारसंघ समस्यामुक्त होईल का? रोजगार असेल, बेरोजगारी असेल, या सगळ्या गोष्टींवर तुम्ही कसं काम कराल? मला असं वाटतं, परवा तुम्हाला एक गोष्ट सांगते आता मी, की मला काही युवक भेटले, ते म्हणले ताई, चिडलेले होते, पेटलेले होते. म्हटलं काय झालं? ताई तुमची मीटिंग हवी आहे, तुम्हाला मतं द्यायची आहेत. म्हटलं का झालं? ताई आमच्या मागच्या इलेक्शनला आमचे बायोडेटा गोळा केले. मला जवळजवळ 500,000 मुलांनी भेटले, आमदार दळवींनी त्यांचे बायोडेटा गोळा केलेले. RCFमध्ये लावतो, चनेरा भागात RCF आणतो, गेलमध्ये लावतो, JSWला लावतो, पण नोकरी काय त्यांना 5 वर्ष लागली नाही. माझं म्हणणं आहे तुम्ही खोटं कशाला बोलता? आपण सगळ्यांना रोजगार लावू शकत नाही, पण जेवढ्यांना लावतो प्रामाणिकपणे लावा. आज त्या मुलांची मी मीटिंग घेतली, त्यांनी मागच्या वेळेस त्यांना मत दिलेलं, एक तीव्र राग या खोटं बोलण्यावर, बेरोजगारीवर आहे. आणि महाराष्ट्रात कुठे रोजगार कुठे लागला आहे? आणि कारखानेच गुजरातला गेले तर महाराष्ट्रीयांना रोजगार कसा लागेल? सगळे कारखाने आपले गुजरातला गेले तर महाराष्ट्रीयन माणसाला रोजगार लागेल कसा? आणि मला सांगा, मुख्यमंत्री यांचे होते, आमदार यांचा होता, अर्धा तरी कारखाना आला का इकडे? RCFचं एक्सटेन्शन झालं का? त्याच्याबद्दल यांनी किती प्रयत्न केला, किती प्रश्न मांडले? हा प्रश्न मला तुमच्या चॅनलच्याद्वारे विचारायचा. मग शेवटचा प्रश्न आहे, सत्ता कोणाची येईल? कसं वातावरण आहे राज्यामध्ये? आणि आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आहेत, इतरही काही ठिकाणी 2 ते 3 उमेदवार शेतकरी कामगार पक्षानं दिलेले आहेत. कसं वातावरण आहे? शेकापला अनुकूल वातावरण आहे का? कशा पद्धतीचं सगळं जनतेमधून तुम्हाला कसा कौल मिळेल? आणि इथे सध्या अलिबाग मुरुड मतदारसंघ जी महाराष्ट्रातली लक्षवेधी लढत म्हणून पाहिलं जातं, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या स्नुषा म्हणून देखील आपल्याकडे पाहिलं जातं. अस्तित्वाची, प्रतिष्ठेची आणि भविष्यामध्ये देखील वाटचालीसाठी ती योगदान देणारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कशी सध्या शिट्टी वाजेल संपूर्ण मतदारसंघातले जे उमेदवार आहेत? कसं वातावरण आहे एकूणच? सगळीकडे शिट्टी वाजणार, नक्की वाजणार. कारण की खात्री आहे, लोकांची चीड आहे. माझं पर्सनली काम आहे. शेका पक्ष इथे स्ट्रॉंग आहे आणि यावेळेस तर काँग्रेस आणि शिवसेनासुद्धा सोबत आहे. त्यांच्याकडे बंडखोरी झालेली आहे. त्यांच्या नावाचे 3-3 उमेदवार उभे आहेत. प्रयत्न केलेला माझ्या नावाचा उभा करण्याचा. तुम्हाला एक गोष्ट सांगते, माझ्या नावाचा एक उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न केला. माझ्या दरवाजाची बेल वाजली. ती म्हटली, चिवताई चिवताई दार उघड. आणि मी म्हटलं काय झालं? ताई मी चित्रलेखा पाटील, माझं नाव तुमच्यासारखंच आहे. माझा अर्ज भरायला सांगितला आमदार दळवींनी, पण मी तो अर्ज भरणार नाही कारण की तुम्ही एक महिला आहात. या मतदारसंघातल्या सगळ्या महिला माझ्यासोबत आहेत आणि निश्चितपणे विजय महाविकास आघाडीचाच आहे. अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर आहे. मतांचं विभाजन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. भाजपचे नेते आणि बंडखोर म्हणून एकेकाळी शेकापमध्ये होते, माजी सभापती होते, दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ भोईर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळं चुरसपूर्ण लढत आहे. मतं दिलीप भोईर जे खातील किंवा मतं त्यांच्या पार्ट्यात जी पडतील ती मतं कुणाची असतील, फटका कुणाला बसेल, फायदा कुणाला होईल, कशी सगळी राजकीय गणितं आहेत आणि याच्यात विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, काय वाटतं एकूणच परखड विश्लेषण? शेका पक्ष महाविकास आघाडी 1 नंबरला येईल, अपक्ष उमेदवार दिलीप भोईर 2 नंबरला, गुवाहाटी गँग 3 नंबरला. हा निकाल असणार आहे. आणि लोकसभेला तुम्ही आकडे पाहिले तर लोकसभेला दिलीप भोईर आणि राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शिंदे गट एकत्र होता आणि आम्ही एकत्र होतो. तर तुम्हाला माहिती आहे त्यांना किती मतं मिळाली, आम्हाला किती मतं मिळाली. आमची मतं वाढणार आहेत, त्यांची मतं डिवाईड होणार आहेत.
एकूणच आपण बघतोय की न्यूज स्टेटवर चित्रलेखा पाटील आपल्याशी जोडल्या होत्या आणि त्यांनी मतदारसंघ जो आहे अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये ज्या पायाभूत नागरी सेवा सुविधा आहेत त्या सोडवण्यासाठी माझं प्राधान्य असेल. जनतेला अपेक्षित विकास मला करायचा आहे. विकासाचं विजन आहे. शिक्षण, आरोग्य आणि सुशिक्षित बेरोजगारांना न्याय देण्याची भूमिका मला घ्यायची आहे. माझा विजय निश्चित आहे. मी 1 नंबरला असेल, 2 नंबरला दिलीप भोईर असतील तर 3 नंबरला महेंद्र दळवी असेल, असं देखील त्यांनी या ठिकाणी न्यूज स्टेट महाराष्ट्रावर बोलताना स्पष्ट केलं आहे. परखड भूमिका मांडलेली आहे, अभ्यासपूर्ण विश्लेषण केलेलं आहे आणि नेमकं आपलं व्हिजन काय हे त्यांनी मांडलेलं आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता पुन्हा एकदा प्रस्थापित होईल असा विश्वास देखील चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.